नमो बुद्धाय जय भीम. भाग चौथा. भिक्खू आणि सर्वसामान्य लोक. 1. अन्नदान स्वीकृती बंधने. संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. केवळ परिवर्जक स्वीकारल्याने परिवर्जकाला संघाचे सभासदत्व लाभत नसे. उपसंपदा प्राप्तीनंतरच परिवर्जक संघ सभासद बने. संघ ही स्वतंत्र संस्था होती. संस्थापकावर ते अवलंबून नव्हते. ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासदत्व देऊ शके. विनय नियमाला अनुसरून ते कोणाचेही सभासदत्व हिरावून घेऊ शके. भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे अन्नदान स्वीकृती. भिक्खू हा अन्नदान स्वीकृतीवर अवलंबून असे. अन्नदान करणारा म्हणजे उपासक. उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती. संघात कोणालाही प्रवेश देताना संघदीक्षा हा समारंभ करावा लागेल. संघदीक्षेमध्ये संघप्रवेश त्याप्रमाणेच धम्मप्रवेश या दोहोंचाही अंतर्भाव होईल. परंतु ज्यांना धम्मप्रवेश हवा असेल परंतु संघप्रवेश करावायचा नसेल त्यांच्याविषयी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघप्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे. धम्मप्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला त्यापैकी हे एक कारण आहे. या धम्मदीक्षा विधीचा अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे. 2. परस्परांवरील परिणाम. प्रमादित उपासकास सुधारण्याकरिता अन्न स्वीकृती बंधन हेच भिक्खूकरिता पुरेसे होते. यासंबंधीचे अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत. या नियमाविषयी भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूंकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि तथागतांनी ती पडताळून पाहिल्यावर विनयपिटकातील तत्संबंधीच्या नियमाला पुस्ती जोडून अशा प्रकारचे आचरण संघविरोधी केलेला अपराध या सदरात सामील केले गेले. विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारीचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे. भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता. 3. भिक्खूंचा धम्म आणि उपासकांचा धम्म. बौद्ध धम्माचे काही टीकाकार बौद्ध धम्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात. अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही. परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे तर ते असे: बौद्ध धम्म हाच खराखुरा धम्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी आपली धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे. दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत. ते असे म्हणतात, बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूंनी पाळावयाचा धम्म आहे. सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही. बौद्ध धम्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे. तथागत बुद्धांच्या संवादात भिक्खूंचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूंचाच धम्म होय या टीकेला बळकटी येते. म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे. भिक्खूचा आणि उपासकाचा धम्म समान होता काय? किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय? तथागत बुद्धांनी आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत, उपासकांसाठी नाहीत, परंतु असे समजण्याचे कारण नाही. तथागत बुद्धांनी जे शिकवले ते दोघांनाही लागू पडणारे आहे. पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 परमिता यांचा उपदेश करताना बुद्धांच्या मनात उपासक होते हे त्या त्रयच्या स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरुरी नाही. ज्यांनी ग्रहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थ जीवन जगत आहेत त्यांना पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहे. ग्रहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थ जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूंच्या हातून या त्रयींचे उल्लंघन होणे असंभवनीय नाही. ते संभवनीय आहे. गृहस्थाच्या बाबतीत तथागत बुद्धांनी धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे. तथापि इथे तर्कवार विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावा आहे. त्या बाबतीत पुढील प्रवचनाचा संदर्भ हवा. एकदा तथागत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनारामात विहार करीत असता धार्मिक आणि इतर 500 उपासक तथागतांकडे गेले.
अभिवादन केल्यावर धार्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि तथागतांना उद्देशून म्हणाला, तथागत, ग्रहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता? इथे भिक्खूसह बसलेल्या उपासकांना विमुक्तिदायी संरक्षित करणारे सत्य ऐकू द्या. तथागत म्हणाले, ऐका भिक्खू हो, कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा. दुपार झाल्यानंतर अन्नदान स्वीकृतीसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्य वेळी आपले अन्नदान गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो. अन्नदान स्वीकृतीपूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श या संबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. अन्नदान स्वीकृती क्षणीच एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे बाह्य पदार्थामागे न धावणारे अशा स्थिर चित्ताने विचार करा. धर्मशील लोकांशी बोलताना, हे भिक्खू हो, भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या. अन्न आपले वास्तव्याचे ठिकाण, बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत. याहून त्यांना अधिक महत्त्व नाही असे माना. त्या गोष्टींचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही, त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील. आता उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचारासंबंधी तथागत उपदेश करीत आहेत. हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका. सबळ, दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्यांची हिंसा करू नका. सकल प्राणीमात्रांवर प्रेम करा. कोणीही उपासकाने चोरी करू नये आणि चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. दुसरे देतील तेवढेच घ्यावे. असंयम, उपभोग ही अग्निकर्ता समजून त्यास दूर राहा. कामक्रिया संयमितता शक्य झाली नाही तर निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीला कुमार्गाला नेऊन भ्रष्ट करू नका. गुप्त बैठका अथवा न्यायालये या ठिकाणी थांबू नका किंवा तिथे कोठे भाषण करायला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपान करू नका. दुसऱ्याला मद्य पाजू नका. मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा. मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापाचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनांपासून, त्या मूर्खांच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार यापासून परावृत्त व्हा. सप्ताहामागून सप्ताह उपोषणाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतःकरणाने अष्टशिलांचे पालन करा. प्रातःकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोषित व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या. आपल्या आईवडिलांचा सन्मान राखा. उपजीविका सन्मार्गाने करा. असा एकनिष्ठ उपासक श्रेष्ठ तेजस्वी प्रकाशित जगात प्रवेश करेल. यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे, परंतु त्या दोघांच्याकडून आचरावयाच्या निर्बंधात फरक आहे. भिक्खूला 5 व्रते अनिवार्य आहेत. आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. दुसऱ्याने न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. वैषयिक मोह स्त्री सुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते. उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत. फरक आहे तो एवढाच की भिक्खूंच्या बाबतीत हे नियम अनुल्लंघनीय वृत्तासारखे आहेत. उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वेच्छेने करावयाचे असते. याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे 2 फरक आहेत. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही. उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते. भिक्खूला परिनिब्बाणात प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते. भिक्खू आणि उपासकांमधील भेद आणि साम्य असे आहे, तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे. भाग 5. सर्वसामान्यांसाठी विनय. 1. श्रीमंतासाठी विनय. दारिद्र्यात धन्यता मानावी असा कधीही तथागतांनी दारिद्र्याचा गौरव केला नाही. गरिबीचे उदात्तीकरण केले नाही. त्याप्रमाणेच दारिद्र्य माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे म्हणजे पुढे त्यांना संपूर्ण पृथ्वीची सुखे लाभणार आहे असे कधीच शिकवले नाही. उलट संपत्ती स्वागतार्ह आहे असे तथागत म्हणतात. एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्ती प्राप्ती ही विनयशासित असली पाहिजे. एकदा अनाथपिंडक तथागताकडे आले आणि त्यांना अभिवादन करून सानिध्यात बसून म्हणाले,
गृहस्थाला स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर, परंतु त्याला दुष्प्राय अशा कोणत्या गोष्टी आहेत? तथागताने उत्तर दिले, ह्या गोष्टींपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले आप्तेष्टसुद्धा सन्मार्गाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे. तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे व श्रेष्ठ जीवन जगणे. या जगातील स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर अशा या 3 दुष्प्राय गोष्टी मिळविताना सद्ग्रस्ताने 4 अटी पाळल्या पाहिजेत. या 4 अटी म्हणजे श्रद्धा, सदाचार, दानशीलता आणि प्रज्ञा यांनी संपन्न होणे. श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागतासंबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे. या प्रज्ञेने त्यास तथागत अर्हंत आहेत, सम्यक समृद्ध आहेत, विद्या व सदाचार संपन्न आहेत, विश्वाचे जाणकार आहेत, अतुलनीय आहेत. ते दुर्दम्य मनुष्यांना वळण लावणारे सारथी देव मनुष्याचे गुरु आहेत असे उमगले पाहिजे. सदाचाराने अथवा शील सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, सुरापान यापासून परावृत्त होणे. दानशीलतेने सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन, हा व लालसा मुक्त करून औदार्याने आणि मुक्त हस्ताने दान करण्यात आनंद मानावेस शिकणे. लोकांनी त्यांच्यासमोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे अशी योग्यता त्याची अंगी आली पाहिजे. प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय? तुला माहीत आहे की ज्या ग्रस्तांचे मन हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनावधान आणि धांदल यांनी ग्रस्त होते, तो मनुष्य दुष्कृत्य करतो. ते जे कर्तव्य केले पाहिजे त्याचकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारखा होतो. हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्रा, अनावधान, धांदल आणि शंकेखोरपणा हे मनाचे कलंक आहेत. जो गृहस्थ ह्या मानसिक कलंकापासून मुक्त होतो त्याला श्रेष्ठ आणि भरपूर प्रज्ञा लाभते. दोषरहित अशा प्रज्ञेने त्याची दृष्टी स्वच्छ होते, तो पूर्ण ज्ञानी होतो. अशा रीतीने सन्मार्गाने, न्यायाने, थोर परिश्रमाने, मनगटाच्या जोरांवर, निढळाच्या घामावर संपत्ती कमवणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे. असा सद्गृहस्थ स्वतःला सुखी, आनंदी करतो आणि सदैव सुख समाधान पावतो. त्याप्रमाणेच आपल्या आईबाप, पत्नी, मुलेबाळे, सेवक, कामकरी, मित्र आणि सहचार्यांना सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो. 2 ग्रस्तांसाठी विनय. या विषयांवरील बुद्धांचे विचार शीघ्रवाद सूत्रात अंतर्भूत झाले आहेत. एकदा तथागत राजगृह येथील वळवणातील कलंद निवासात विहार करीत होते. त्या समयी एका गृहस्थाचा सिगाल नावाचा तरुण पुत्र प्रातःकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ऊर्ध्व, अधर अशा रीतीने आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला. त्याचवेळी सकाळी तथागतांनी चिवर परिधान करून चिवर व अन्नदान स्वीकृती पात्री घेऊन राजगृहात अन्नदान स्वीकृतीसाठी प्रवेश केला. आकाश व पृथ्वीची पूजा करणारा सिगाल तथागतास दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले, तू सर्व दिशांची पूजा का करत आहेस? त्यावर सिगालने उत्तर दिले, माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, मुला, तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा. वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी तथागत मी अशा रीतीने पूजा करीत आहे. तथागतांनी त्याला विचारले, व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरतो? सिगालाने उत्तर दिले, याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार, आणि जर असेल तर तो तथागतांनी मला सांगावा. तरुण ग्रस्त, ऐक, मी तुला व्यवहारी माणसांचा धर्म सांगतो. तरुण सिगाल म्हणाला, ठीक आहे. मग तथागत म्हणाले, माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून प्रवृत्त होण्यास शिकवले पाहिजे. जीवहत्या करणे, न दिलेले बलात्काराने घेणे, व्यभिचार करणे आणि असत्य बोलणे हे 4 दुर्गुण त्याने टाळले पाहिजे. सिगाल, हे लक्षात ठेव की अकुशल पापकर्मे हे पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात. यामुळे कोणताही हेतू त्यांच्या कृत्याचे मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही. माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकवले पाहिजे. मद्यपानाचे व्यसन, अवेळी रस्त्यावरून भटकटत राहणे, जत्रातून परिभ्रमण करणे, जुगाराची सवय जडणे, कुमित्रांची संगत धरणे आणि आळशी सवयी अंगी लागून घेणे यामुळे संपत्तीची धूळधाण होते. मद्यपानाच्या सवयीने 6 प्रकारची संकटे उद्भवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगधीनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक आणि बुद्धिनाश ही ती 6 संकटे होत.
अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस हा 6 प्रकारच्या संकटात पडतो. ती म्हणजे तो स्वतः, त्याची बायका, मुले आणि त्यांची मालमत्ता ही अरक्षित राहतात. त्याप्रमाणे ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही त्यासंबंधीचा त्यांचा संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्यांना तोंड देण्यास त्याला पुष्कळसा त्रास सोसावा लागतो. जत्रेत भटकल्याने तो 6 प्रकारच्या संकटात सापडतो. ते म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की नाचणे, गाणे, बजावणे, काव्य, गायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत का? जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी 6 संकटे म्हणजे खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात, हरला तर द्रव्य नाशाबद्दल तो स्वतः शोक करतो, त्याच्या जवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते, न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही, त्याचा मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात, लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालत नाही, कारण लोक म्हणतात जुगाराला बायकोचे पालनपोषण कसे करता येणार. कुसंगतीने 6 प्रकारचे संकटे ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणाही जुगारी, व्यभिचारी, दारूबाज, लबाड पैसे खाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जळते. आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी 6 संकटे म्हणजे तो म्हणतो, फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गरमी आहे म्हणून मी काम करीत नाही, अद्याप अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो, फार भूक लागली आहे म्हणून मी काम करत नाही. तो म्हणतो, हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही. आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते. व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्रांची पारख करण्यास त्याला शिकवले पाहिजे. मित्र म्हणून म्हणणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे 4 प्रकारचे लोक आहेत. लोभी पुरुष, बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष, खुशामता पुरुष आणि उधळ्या वृत्तीचा पुरुष. यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवतो परंतु आतून तो शत्रूसारखाच वागतो, कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो, परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हा असतो. जो बोलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा, कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दाने तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो. खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्य करणाऱ्याला संमती देतो आणि सत्कृत्य त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो. त्याप्रमाणेच उधळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच मानावा, कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो, नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो, तुम्ही द्रुत क्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो. मनपूर्वक मैत्री करणारे 4 मित्र असतात. सहाय्यक, सुखदुःखांमध्ये समान मैत्री ठेवणारा, सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखवणारा. सहाय्यक हा खरा मित्र समजा, कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो, तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो, तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो, तुम्हाला एखादे कार्य करावयाचे असले की तुम्हाला त्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवतो. सुखदुःखांमध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा, कारण तो आपली गुपित तुम्हाला सांगतो, तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो, तुमच्या अडचणीत तुमचा त्याग करीत नाही, प्रसंग घडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो. तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुम्हाला दुष्कृत्यांपासून परावृत्त करतो, सत्कृत्याला प्रवृत्त करतो, जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा 4 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्गाने दाखवतो. तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो, सुखाने आनंदित होतो, तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो, असे तथागत म्हणाले. जो धर्म मानवधर्म आहे तो मानवाला षड्दिशांशी पूजा करण्याऐवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकर-चाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवतो. नमो बुद्धाय. जय भीम.